ओव्हरकमचं जर म्हटलं तर बेसिकली फर्स्ट इन्सिडेंट जो मला आठवतो म्हणजे जेव्हा मी ट्रेन मधून पडलो, पायावरून ट्रेन गेली, तर मला जेव्हा फर्स्ट टाइम उचललं त्याने, तर लिटरली माझ्या उजव्या पायाचा जो टो होता तो उचलून त्याने माझ्या छातीवर ठेवला होता, कारण की माझा पाय तेवढ्या ठिकाणी स्क्वीज झालेला. मग त्या इन्सिडेंट पासून तर आज पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि दुबईमध्ये ऑफिस, याची जी काही जर्नी आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल मी काय विचार केला की बऱ्याचदा आपण काय करतो की जे आपल्याकडे नाही आहे त्याच्यावर जास्त फोकस करतो. इनिशियली माझ्या बरोबर पण तसंच झालं, पण हळूहळू माझं एक्स्ट्रा रिडिंग जास्त असल्यामुळे माझ्याकडे जे नाही त्यापेक्षा माझ्याकडे जे आहे मी त्याच्यावर फोकस करणं जास्त चालू केलं. आणि मेजरली आपण काय करतो की आपल्याला एखादी गोष्ट नक्की का करायची, एखादं जर माझ्या मनात क्लिअर ही गोष्ट मला करायचीच आहे, तर त्यावेळेस तुमच्याकडे जे नाहीये त्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करता. आणि सेकंड, मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये त्याला 10 गोष्टी येत नसल्या तरी चालेल, पण कोणती तरी एक गोष्ट असते की जी गोष्ट त्याला खूप चांगली येत असते. आणि जेव्हा माझ्याबरोबर ही ट्रॅजेडी झाली त्यावेळेस मला एक गोष्ट कळाली जी मला सगळ्यात चांगली येते, ते म्हणजे माझं बोलणं. आणि सेकंड गोष्ट जर मला कोणती चांगली जमते ते म्हणजे माझं विकणं, म्हणजे माझी स्पीकिंग आणि सेलिंग, याच्यावर मी एवढा फोकस केला. आणि मग मी माझ्या स्पीकिंग, ट्रेनिंग आणि कोचिंग मधून वेगवेगळ्या लोकांना हेल्प करणं चालू केलं. आणि ते बघता बघता आज या 5-6 कंपन्या आणि इथपर्यंत मी रिच आउट करू शकतो.